12 डिसेंबरला नुकताच शरद पवारांचा वाढदिवस साजरा झाला। यावेळी अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली। अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर अजितदादा आणि शरद पवार आता एकत्रित येणार का याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या। त्यानंतर शरद पवारांची अमित शहा सुद्धा भेट घेणार आहेत अशाही बातम्या आल्या। पण वेगवेगळ्या माध्यमांनी छापलेल्या बातम्यांनुसार उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्लीतल्या घरी शरद पवार गटातला एक बडा नेता आणि भाजपच्या एका केंद्रीय नेत्याची बैठक पार पडली आहे अशी माहिती देण्यात येते। या भेटीमुळे शरद पवार गट भाजप सोबत जाणार का अशा राजकीय चर्चांना जोरदार उधाण आले। दुसरीकडे याच वेळी माध्यमांनी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना फोन केल्याचं वृत्त छापलंय। खरं तर ठाकरेंनी फडणवीसांना फोन हा शपथविधी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केला होता, पण याची बातमी काल छापण्यात आली। ठाकरेंच्या फोनच्या बातमीचं टायमिंग पाहिलं तर लक्षात येणारी गोष्ट म्हणजे एकीकडे पवार हे दिल्लीमध्ये भाजप सोबत चर्चा करतायत असं म्हटलं जातंय आणि इकडे मुंबईमध्ये उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना फोन करत ठाकरे गट भाजप सोबत जाणार का याच्या चर्चा चालू झाल्या। त्यामुळे ठाकरेंच्या फोनची बातमी ही शरद पवारांना चेकमेट करण्यासाठी तर नव्हती का असंही बोललं जाऊ लागलं। पण सध्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भाजप सोबत जाण्याच्या चर्चा अचानक का सुरू झाल्या? या दोघांपैकी भाजपच्या गाडीत बसणारा पहिला गडी कोण असू शकतो समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सध्या राज्यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या दोघांची अवस्था एकसारखी झाली आहे। दोन्ही गटाचे महत्त्वाचे शिलेदार फुटून भाजप सोबत गेल्यामुळे त्यांच्याकडे महत्त्वाचे असे नेते उरलेले नाहीयेत। दुसरीकडे या दोन्ही गटांना विधानसभा निवडणुकीत किमान चांगलं यश येईल आणि सत्ता येईल असं वाटत होतं, पण विधानसभेच्या निवडणुकीत उलटच घडलं। शरद पवार गटाला फक्त 10 जागा तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 20 जागा मिळाल्या। त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद सुद्धा या दोन्ही पक्षांना मिळू शकत नाहीये अशी परिस्थिती आहे। त्यामुळे या दोन्ही पक्षातल्या अनेक नेत्यांचं म्हणणं आहे की आपण भाजप सोबत जात सत्ता स्थापन करावी। यात भाजप सोबत जाण्यावरनं शरद पवार गटात 2 मतप्रवाह असल्याचं बोललं जातंय। यातल्या एका गटाचं म्हणणं आहे की आपण भाजप सोबत स्वतंत्र गट म्हणून सत्तेत जावं, तर दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे की आपण अजितदादांसोबत जात भाजप सोबत महायुतीच्या सत्तेत सहभागी व्हावं। ठाकरे गट सुद्धा भाजप सोबत जाण्याबाबत मतप्रवाह ठाकरे गटात बनलेले आहेत असं म्हटलं जातंय। अलीकडेच ठाकरे गटानं हिंदुत्वावर घेतलेली आक्रमक भूमिका आणि उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना गेलेला फोन यावरनं उद्धव ठाकरे यांची शिवसेना भाजप सोबत हातमिळवणी करेल का याच्या चर्चा चालू झाल्यात। या चंद्रकांतदादा पाटील ते रावसाहेब दानवे यांच्यासारख्या महत्त्वाच्या भाजपच्या नेत्यांनी ठाकरे गटाबद्दल सॉफ्ट भूमिका दाखवली आहे। त्यामुळे भाजपचे नेते ठाकरे गटाला आपल्या सोबत जोडून घेण्यासाठी उत्सुक आहेत असं म्हटलं जातंय। थोडक्यात काय तर सध्या दिल्लीमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना ही भाजप सोबत जाण्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या शब्दात सांगायचं तर सध्या बैठकांचा जोर पाहता कुछ तो गडबड है। पण यातला मूळ प्रश्न तो म्हणजे या दोन्ही पक्षांपैकी पहिल्यांदा भाजप सोबतच्या गाडीत कोण बसणार? तर शरद पवार गट यांच्याबाबत बोलायचं झालं तर शरद पवारांचे वैयक्तिक संबंध हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत आहेत। शरद पवार आपले राजकीय गुरु आहेत असं नरेंद्र मोदींनी खुलेपणाने मान्य केलं होतं। तसंच शरद पवार हे उघडपणे भाजप सोबत कधी गेले नसले तरी पडद्यामागून त्यांनी अनेकदा भाजप सोबत जाण्याची भूमिका घेतली होती असं नेहमीच बोललं जातं। 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा ऑफर केला होता। त्यानंतर 2017 साली शरद पवारांनी भाजप सोबत हातमिळवणी करायला प्रयत्न केल्याचं अजित पवारांचे नेते सांगतात, पण भाजपनं शिवसेनेला बाजूला सारण्यासाठी नकार दिल्यानं या चर्चा बारगळल्याचं बोललं गेलं। पुढे 2019च्या विधानसभेनंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात झालेल्या सकाळच्या शपथविधीमागं शरद पवारच असल्याचं म्हटलं जातं। त्यामुळे शरद पवार हे उघडपणे कधी भाजप सोबत गेले नसले तरी 2014 पासून त्यांच्या भाजप सोबत जाण्याच्या नेहमीच चर्चा होतात। आता प्रश्न फक्त इतकाच आहे की शरद पवार आपला स्वतंत्र गट म्हणून भाजप सोबत जातील की आपला गट अजित पवारांची राष्ट्रवादी या पक्षामध्ये विलीन करतील। आता स्वतंत्र गट म्हणून शरद पवारांची राज्यामध्ये कमी ताकद असली तरी लोकसभेत त्यांचे तब्बल 8 खासदार निवडून आलेले आहेत। सध्या लोकसभेत भाजपला एकट्याला बहुमत नसल्याने शरद पवार गटाचे 8 खासदार भाजपला महत्त्वपूर्ण ठरू शकतात, कारण केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला वेगवेगळे कायदे पास करण्यासाठी
असलेली सत्ता हलू न देण्यासाठी शरद पवार गटाच्या 8 खासदारांची आवश्यकता भासू शकते. यात शरद पवार गट हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत विलीन झाला तर त्यांची खासदारांची संख्या 9 वर जाऊ शकते. त्यामुळे हीच संख्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या खासदारांपेक्षा जास्त होतीये. यातूनच मग राष्ट्रवादीच्या पदरामध्ये एखादं मोठं मंत्रिपद सुद्धा पडू शकतं. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गट भाजप सोबत सत्तेत जाऊ शकतो असं बोललं जातंय. यात शरद पवारांचे थेट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी असणारे संबंध पाहता शरद पवार गट भाजपच्या गाडीत बसायला पहिला नंबर मारू शकतो. आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबाबतीत बोलायचं तर ठाकरे गटानं मागच्या 5 वर्षात भाजप सोबत जास्तीचा पंगा घेतलाय असं चित्र दिसतं. देशात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावरती जे काही नेते थेटपणे टीका करतात त्यामध्ये उद्धव ठाकरेंचा नंबर सगळ्यात वरचा लागतो. त्यामुळे भाजप ठाकरेंना सोबतीला घेणार का याविषयी अनेक शंका उपस्थित केल्या जातात. पण भाजपमधले अनेक वरिष्ठ नेते हे उद्धव ठाकरे सोबत असावेत अशी सुप्त इच्छा बाळगून आहेत. याबाबत चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरे सोबत आले तर त्यांचं स्वागत असेल असं विधानसभेच्या निकालानंतर केलेलं. तर रावसाहेब दानवेंनी सुद्धा उद्धव ठाकरे भाजप सोबत असते तर महायुतीला मिळालेलं आहे त्यापेक्षा जास्ती बहुमत मिळालं असतं असं वक्तव्य केलं होतं. दोघांच्याही विधानांवरनं एक बाब स्पष्ट होते ती म्हणजे भाजपमधला एक गट ठाकरे सोबत यावेत या मताचा आहे. तर केंद्रीय पातळीवरील नेतृत्व ठाकरेंबाबत किती अनुकूल आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण मागच्या 5 वर्षात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वापासून ठाकरे गट पूर्णपणे तुटलेला दिसतो. उलट एकनाथ शिंदेंनी केंद्रीय नेतृत्वाशी चांगली जवळीक निर्माण केली आहे. त्यामुळे ठाकरे गट भाजपच्या गाडीत पहिल्यांदा बसेल का हा प्रश्न उरतोच. ठाकरे गट भाजपच्या गाडीत बसला तर भाजप आणि ठाकरेंचा असणारा हिंदुत्वाचा दुवा त्यांना सोबत आणू शकतो. याशिवाय शिंदे गटाची महायुतीतली बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी उपयुक्तता म्हणून भाजप ठाकरेंचा वापर करू शकतो. पण 2014 पूर्वी ठाकरे आणि भाजपमध्ये जे सलोख्याचे संबंध होते ते आता उरलेत का याची शंका मात्र सातत्याने व्यक्त केली जाते. थोडक्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यापैकी भाजपच्या गाडीत कोण बसणार या सगळ्या चर्चा चालू असताना हे दोन्ही गट एकमेकांना चेकमेट तर देत नाहीयेत ना अशी सुद्धा शंका उपस्थित होतीये. कारण शरद पवार भाजप सोबत जाणार का असा प्रश्न संजय राऊतांना विचारल्यानंतर अजित पवारांसोबत आणि भाजप सोबत जाणं हे एकच आहे. मी शरद पवारांना ओळखतो, मी रोजच त्यांच्या सोबत असतो. शरद पवारांच्या पुरोगामी महाराष्ट्राचा विचार, धर्मांध शक्तीपासून दूर राहण्याचा विचार जो यशवंतराव चव्हाणांपासून रुजवण्याचा प्रयत्न केलाय अशा विचारांपासून शरद पवार दूर जातील असं मला वाटत नाही असं राऊतांनी म्हटलंय. आता राऊतांच्या या विधानावरनं त्यांनी यशवंतरावांचा दाखला देत पवारांनी महाविकास आघाडीतच राहावं असा इशाराच त्यांनी दिल्याचं दिसतं. यात ठाकरेंनी फडणवीसांना फोन करत आपण सुद्धा भाजप सोबत जाण्याचे दरवाजे उघडे करतोत असा थेट इशारा पवारांना दिल्याचं कळतंय. थोडक्यात सांगायचं तर दोन्ही पक्ष सध्या राजकीय अनिश्चिततेच्या किनाऱ्यावर उभे. ते भाजप सोबत कधीही जाऊ शकतात असं बोललं जाते आणि यामध्ये सगळ्यात जास्त फायदा आहे तो अर्थात भाजपचा. कारण या दोघांच्या सोबत येण्याच्या चर्चांनी एकनाथ शिंदे आणि अजितदादांना कोंडीत पकडत त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यामध्ये भाजपला यश येताना दिसते. थोडक्यात काय सगळीकडून फायद्यात सध्या तरी भाजपच आहे. तुम्हाला काय वाटतं? शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यापैकी भाजपच्या गाडीत आधी कोण बसेल? शरद पवार किंवा उद्धव ठाकरे राजकारणाच्या या वळणावरती भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेऊ शकतील का याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.